नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खिमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. तुम्हाला माझ्या मागे जो स्क्रीनवर दिसते ते फोटो आहे हरीश राणाची. सुप्रीम कोर्टाने एक इम्पॉर्टंट जजमेंट दिलंय हरीश राणाशी रिलेटेड. फार इम्पॉर्टंट आहे. एक्झामच्या दृष्टीने हाय चान्सेस आहेत की प्रश्न येण्याचे. ठीक आहे, नेमका आहे काय बघा. हरीश राणा ज्यावेळेस तो त्याच्या पीजीला होता, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनला ज्यावेळेस होता, त्याच्या हॉस्टेलच्या 4th फ्लोअरवरून 4थ्या फ्लोअरवरून तो खाली पडला. डोक्याला कदाचित मार लागला असेल आणि तेव्हापासून तो कोमामध्ये आहे, ज्याला व्हेजिटेटिव्ह स्टेट सुद्धा म्हणतात. हा कदाचित थोडाफार फरक असेलही कोमा आणि व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये, पण आपण एमपीएससी युपीएससीचे ऍस्पिरंट आहोत, आपल्यासाठी ठीक आहे की कोमा आपल्यासाठी समजण्यासाठी सोपा आहे ना, तर ते लक्षात ठेवा. आणि तेव्हापासून तो क्लिनिकली असिस्टेड न्यूट्रिशन, ज्याला कॅन सुद्धा म्हणतात, म्हणजेच काय की तो जेवण करू शकत नाही, नीट श्वास घेऊ शकत नाही, तर त्याला नळीद्वारे श्वास आहे, अन्न आहे, पाणी आहे, सर्व नळीद्वारे. किती वर्ष झाले याला? जवळपास 12.5 वर्ष झाले. म्हणजे 12 ते 13 वर्ष आपण रफली कन्सिडर करू. किंवा असं समजा की काही व्यक्ती याच पद्धतीने व्हेंटिलेटरवर राहतात. डॉक्टरांनी हे पण सांगितलं की हरीश राणा हा रिकवर होऊ शकत नाही, याला जर जगायचे तर तो असाच जगेल. जर त्याला 5 वर्ष 10 वर्ष किती वर्ष जगायचं, त्याला असंच जगावं लागेल. यासाठी दुसरा काही पर्याय नाही. यांचा ऑब्वियस आहे की जर अशी कंडिशन असेल तर त्याला भयानक त्रास तर होत असेल. आणि त्यासोबतच फायनान्शियल स्ट्रेस आहे, आपला मानसिक त्रास आहे, त्याच्या घरच्यांना पण आई वडिलांना पण असेल. तर आई वडिलांनी डिमांड केलं, कारण जर अप्लाय करायचंय कुठं केस जर लढायची तर सर्वात आधी म्हणजे नियमानुसार त्या हायकोर्टामध्ये आधी अप्लाय करावं लागतं. तर हायकोर्टामध्ये त्यांनी डिमांड केलं की त्यांचा जो मुलगा होता हा हरीश राणा, याला इच्छा मृत्यू द्यायला पाहिजे. हायकोर्टाने काही कारणास्तव त्याला ते नाकारण्यात आलं, म्हणजे 2024 मध्ये. त्यावेळेस कदाचित त्याला या स्थितीमध्ये असताना कदाचित 10-11 वर्ष वगैरे झाले असते. पण आता म्हणजे काल सुप्रीम कोर्टाने हरीश राणा यांना इच्छा मृत्यू आहे तो देण्यात आलाय. म्हणजे आता त्याचा मृत्यू आहे, म्हणजे आपल्या इच्छेनुसार किंवा हरीश राणाच्या इच्छेनुसार त्यांच्या आई वडिलांची परमिशनने त्याला इच्छा मृत्यू देता येईल. आणि म्हणून काय तर हा जो मुद्दा आहे ना, हा यावर्षी खूप जास्त डिबेटमध्ये आहे. या आधी पण अरुणा शानभाग यांची केस होती. ते पण त्यांच्यावर रेप झालेला होता. ते एक नर्स होते आणि हॉस्पिटलमध्येच त्यांवर रेप झालेला होता. आणि तेव्हापासून सुद्धा ते सुद्धा काहीतरी कोमामध्ये होते. पण आता विषय आहे काय की परत त्यांना पण इच्छा मृत्यू दिलं नाही आणि कदाचित आय गेस 37 ते 38 वर्ष ते त्या स्टेटमध्ये होते. 37 ते 38 वर्ष, जस्ट इमॅजिन. आणि मग कुठल्या तरी त्यांची ते कोणतरी फ्रेंड वगैरे आहे आणि त्यांनी काय ते डिमांड केलं, जे जर्नलिस्ट होते. आणि मग आय गेस त्या केसमध्ये त्यांना इच्छा मृत्यू देण्यात आलेलं होतं आणि ती एक फार इम्पॉर्टंट केस आहे. ठीक आहे. मग आता विचार करा की या कंडिशनमध्ये याला दुसरं काहीच पर्याय नाहीये. यांना जर जगायचंय तर यांना असंच जगावं लागेल. विचार करा की किती त्रास होत असेल. मग बेटर हे नाहीये का की इच्छा मृत्यू द्यायला पाहिजे. पण इच्छा मृत्यू जर कायद्याने जर मान्यता जर दिली, जर जास्त स्ट्रिक्ट प्रोव्हिजन नसेल तर त्याचा मिसयूज सुद्धा होऊ शकतो. आणि तेच मुख्यतः आज आपण डिस्कस करणार आहोत. तुम्हाला केस काय आहे ते एक लक्षात आलं असेल, थीम काय आहे ते लक्षात आलं असेल. इच्छा मृत्यूलाच इंग्लिशमध्ये युथनेशिया म्हणतात. ठीक आहे. तर तेच आपण आज समजून घेणार आहोत. चला बघा, पुढे वळूया आपण. माझा नंबर मी इथं शेअर करतो. जर तुम्हाला कोणतेही काही क्वेरीज असतील, डाऊट्स असतील एक्झाम रिलेटेड, किंवा सिलेबस जरी तुमच्याकडे नसेल तरी पण माझ्या या नंबरला तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. 8793382448. आणि माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला मिळतील आपला खिमराज सर टेक्स्टबुक या ठिकाणी. आणि इंस्टाग्राम अकाउंट आहे, तिथं पण तुम्ही कनेक्ट होऊ शकता. तिथं पण मी रेग्युलर कंटेंट आहे तो शेअर करत असतो. खिमराज चामोर्शीकर सर्च करा. ठीक आहे. बघा काय आहे, वैद्यकीय परिस्थितीत इच्छा मृत्यूची मागणी कोण करू शकतं. आता इच्छा मृत्यू जर पाहिजे तर कोणी जरी, जसा तुमच्यासारखा किंवा माझ्यासारखा खूप चांगलं आहे, 2 हात 2 पाय सगळं काही चांगलं काम करताय, ऑब्व्हियसली आहे की जीवनाला कंटाळलंय म्हणून इच्छा मृत्यू पाहिजे, तर ते पॉसिबल नाहीये. ठीक आहे. मग कोण इच्छा मृत्यूला डिमांड करू शकतं. एक आहे काय तर टर्मिनली इल, म्हणजे गंभीर आणि असाध्य आजार झालाय, जसं कॅन्सर वगैरे आहे आणि बरे होण्याची काही शक्यता नाही आहे, तर या कंडिशन मध्ये तो व्यक्ती इच्छा मृत्यू आहे ते डिमांड करू शकतं. दुसरं आहे काय, ज्याला व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हणतात, जसं मी आता सांगितलं, बेशुद्ध अवस्था किंवा कोमा. आणि तो पूर्णपणे कशावर जगतोय तर लाईफ सपोर्टवरच जगतोय. लाईफ सपोर्ट म्हणजे काय, जसं मी आता सांगितलंय, एकतर कॅन म्हणजे क्लिनिकली असिस्टेड न्यूट्रिशन, म्हणजे नळीद्वारे वगैरे त्याला अन्न वगैरे सर्व देण्यात येईल. नाही तर काय तर तो व्हेंटिलेटरवर आहे आणि त्याला जगायचं तसंच जगता येईल. आणि नाही तर मग काय तर अडव्हान्स एज, म्हणजे खूप वृद्ध व्यक्ती आहे आणि
तो आता आहे काय तर बेडवरच आहे, तो ना चालू शकत ना नीट बोलू शकत, आणि त्याच्या घरच्यांना त्याला काळजी घ्यावी लागते. त्याला पण कुठला तरी काहीतरी लेट्स से की जसं आपण लकवा वगैरे ना पॅरालिसिस वगैरे झाला असेल आणि तो पण वैतागला असेल, तर त्या केसमध्ये सुद्धा काय तर तो इच्छा मृत्यूची आहे ना ती डिमांड करू शकते. आता बघा की हे इच्छा मृत्यूचे ना दोन प्रकार पडतात, हे समजणं आपल्यासाठी फार जास्त गरजेचं आहे. तरच नेमकी भारतामध्ये स्थिती काय आहे, म्हणजे कायद्याने, सुप्रीम कोर्टाने, हायकोर्टाने निर्णय का असे दिलेत, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या इथून लक्षात येईल. युथनेशियाचे दोन प्रकार पडतात, एक आहे काय तर ऍक्टिव्ह आणि एक आहे काय तर पॅसिव्ह. ऍक्टिव्ह म्हणजेच काय, असं समजा की ऍक्टिव्हली त्या व्यक्तीला मारण्यात येत आहे. आता ऍक्टिव्हली कसं मारता येईल, तर त्याला डॉक्टर स्वतः सक्रिय पाऊल उचलतात, जसं लिथल इंजेक्शन आहे ते दिल्या जाईल किंवा जहर दिल्या जाईल. सिंपल आपल्या टर्म मध्ये आपण म्हणू की समजण्यासाठी त्याला जहर दिल्या जाईल आणि ऍक्टिव्हली त्याला मारण्यात येईल. पण पॅसिव्ह म्हणजेच काय, की इथं ऍक्टिव्हली नाही मारता येणार. मला सांगा की तो कशावर जगत आहे, तर तो आहे मेडिकली असिस्टेड जे पण पर्याय आहेत, मग तो न्यूट्रिशन आहे किंवा व्हेंटिलेटर आहे त्यावर जगत आहे. मला सांगा की जर ते काढून टाकले तर काय होणार, ऑब्व्हियसली तसंही त्याचा मृत्यू होणार आहे. त्यामुळे ऍक्टिव्हली त्याला मारत नाही, फक्त त्याची ज्यावर तो लाईफ सपोर्टवर ज्यावर तो जगतोय ना ते काढून टाका, तर काय तर त्याचा मृत्यू होईल, ज्याला पॅसिव्ह म्हणतात. त्यामुळे हा झाला काय तर पॅसिव्ह मृत्यू. म्हणजे इथं आपल्याला हे म्हणता येईल की नैसर्गिक मृत्यूला न रोखणे इथं नैसर्गिक मृत्यू येणार आहे. पण इथं आपल्याला हे म्हणता येईल की मृत्यू घडवून आणत आहे. सिंपल अशा टर्म मध्ये इथं म्हणू आपण की हत्या असा पण शब्द वापरता येईल, पण हत्या जर म्हटलं तर आपल्या माइंडमध्ये ना खूप त्याला एक निगेटिव्ह, त्या शब्दाला एक निगेटिव्ह एक इमेज बनलेली आहे, है ना. पण लक्षात ठेवा की तो हत्या करण्यासारखाच आहे, ज्याला आपण ऍक्टिव्ह युथनेशिया म्हणू. भारतामध्ये दोनपैकी कोणते अलाऊ आहे, तर ऍक्टिव्ह युथनेशिया पूर्णपणे बेकायदेशीर आहे, पूर्णपणे टोटली बॅन आहे. आणि जे मगाशी सांगितलं ना की अरुणा शानबाग यांची केस शक्य झाल्यास तो एक थोडासा अभ्यास करा, कारण मी इथं डिस्कस करतो म्हटलं तर मला असं वाटतं की खूप मोठा सेशन होईल. शक्य झाल्यास अरुणा शानबाग यांची केस आहे आपण वेगळी डिस्कस करू. पण लक्षात ठेवा की टोटली बॅन आहे ऍक्टिव्ह, पण पॅसिव्ह जे आहे ना ते अलाऊ आहे. कधी अलाऊ आहे, आणि आता हरीश राणे यांना सुद्धा पॅसिव्ह युथनेशियास देण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 2011च्या मार्गदर्शक तत्वानुसार कठोर अटींवर कायदेशीर मान्यता लिगली हे अलाउ करण्यात आले. कठोर अटींवर म्हटले, बरोबर का, कारण हा युथनेशियाने याचा मिसयूज होऊ शकतो. आणि म्हणून काय तर पॅसिव्ह आहे, पण त्यामध्ये पण काय तर कठोर अटी आहेत. नेक्स्ट बघा आता, संविधानामध्ये याला आपण आपल्याला काय सपोर्ट मिळतोय. जर आपण संविधान जर पाहिलं तर कोणत्या संविधानाच्या कोणत्या आर्टिकलनुसार आपल्याला म्हणजे की युथनेशिया देता येईल, तर एक आर्टिकल फार इम्पॉर्टंट या वर्षी लक्षात ठेवा एक्झामसाठी, तो म्हणजे काय तर आर्टिकल 21. कारण आर्टिकल 21 आहे काय, राईट टू लाईफ. आणि सुप्रीम कोर्टाने या आर्टिकल 21 मध्ये जो राईट टू लाईफ आहे त्याचा अजून एक मिनिंग काढलेला आहे, किंवा त्यामध्ये एक कंपोनंट असा ऍड केलेला आहे की राईट टू डाय विथ डिग्निटी. डिग्निटीने मरणे, है ना. कोणी खूप त्रास होतोय आणि तो तसाच जगतोय आणि मग काय तर तो मरतोय, त्यापेक्षा एक डिग्निटीने मरणे, हा सुद्धा सुप्रीम कोर्टाने याच निर्णयांमध्ये, जे म्हटलं मी अरुणा शानबाग त्याच केसमध्ये 2011 2018च्या ज्या केसेस आहेत त्यामध्ये हे सांगण्यात आलंय. सो इथं तेच दिले, सुप्रीम कोर्टाने म्हटले राईट टू लाईफ विथ डिग्निटी. करेक्ट. नेक्स्ट आहे काय लॉजिक, जर एखादा टर्मिनली इल रुग्ण आहे, मृत्यूशयेवर असेल आणि त्याला कृत्रिमरित्या केवळ वेदना भोगण्यासाठी जिवंत ठेवले जात असेल, केवळ वेदना भोगण्यासाठी जिवंत ठेवले जात असेल, तर त्याच्या सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचे थेट उल्लंघन आहे. मला सांगा की त्याला जिवंत का ठेवलंय, तर त्याला वेदना भोगायला पाहिजे. मग मला सांगा की तो डिग्निटीने जगतोय का, मग त्यापेक्षा बेटर हे नाही आहे का की त्याचा मृत्यू व्हायला पाहिजे म्हणून. त्यामुळे काय म्हटलं इथं, डिग्निफाईड मृत्यू हा त्याच अधिकाराचा म्हणजेच राईट टू लाईफचाच एक भाग आहे, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. नेक्स्ट बघा, आता भारतामध्ये तुम्हाला मी हे तर सांगितलं की भारतामध्ये अलाऊ काय आहे, तर पॅसिव्ह युथनेशिया अलाऊ आहे, आणि त्यामध्ये पण स्ट्रिक्ट काही कंडिशन्स आहेत, अटी आहेत. प्रोसेस काय आहे, म्हणजे जसा हरीश राणा यांच्या आई वडिलांनी काय केलं असणार ही पूर्ण प्रोसेस करण्यासाठी, तर ती प्रोसेस आहे, पहिलं आहे की हाय कोर्टामध्ये पेटिशन याचिका आहे, पेटिशन आहे ती दाखल करावी लागेल. त्यानंतर ज्युडिशियल बेंच आहे, किती 2 न्यायाधीशांचे एक ज्युडिशियल बेंच आहे ते गठीत करण्यात येईल, ते इस्टॅब्लिश करण्यात येईल. आणि
हा बेंच काय करेल, 3 वरिष्ठ डॉक्टरांचा एक पॅनल बनवेल आणि ते पूर्ण तपासणी करतील, ते पूर्ण अनालिसिस करतील की तो व्यक्ती खरंच जगू शकतोय की नाही जगू शकत, की त्याला मेडिकल असिस्टन्स पाहिजेच आहे. तर ते सर्व चेक करतील आणि मग फायनली चौथ्या स्टेपमध्ये मग हा जो बेंच होता ना, हा काय तर अंतिम निर्णय देईल. कशाच्या बेसिसवर? जे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे त्या बेसिसवर. करेक्ट. आता नेक्स्ट बघा, भविष्यातील वैद्यकीय निर्णय. आणि हा अजून एक इथं इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट येतो, तो म्हणजे काय तर लिव्हिंग विल. लिव्हिंग विल म्हणजे काय, की कोणी एखादी व्यक्ती आहे, तो लिव्हिंग विल लिव्ह ठेवू शकतो. की जर समजा, जर मला असं वाटते की जर मी कोमामध्ये जातोय आणि मी इमॅजिन करू शकतो की मला खूप त्रास होणार आहे, माझ्या आई वडिलांना खूप त्रास होणार आहे, त्यावेळेस फायनान्शियल बर्डन खूप जास्त वाढणार आहे, तर मी लिहून ठेवू शकतो की अशा कंडिशनमध्ये मला इच्छा मृत्यू देण्यात यावा. बस याला म्हणतात काय तर लिव्हिंग विल. पण याचा ना मिसयूज खूप जास्त होऊ शकतो. म्हणजे पॅसिव्ह युथनेशिया या कंडिशनमध्ये पॉसिबल आहे, हे पण भारतात अलाऊ आहे. पण याचा मिसयूज सुद्धा होऊ शकतो. मग याचा मिसयूज कसा होणार? की समजा माझ्याकडे खूप चांगली प्रॉपर्टी आहे, राईट? आणि त्या प्रॉपर्टीला म्हणजे लेट्स से की कदाचित अशी कंडिशन असेल की मी त्या कोमा सारख्या स्टेटमध्ये जर गेलोय आणि त्यावेळेस तिथून कदाचित पॉसिबल असं पण असेल की मी परत रिटर्न येऊ शकतो, पण कोणीतरी माझे जवळचे दूरचे नातेवाईक इच्छा मृत्यू बनवेल स्वतःच आणि म्हणेल की नाही, याचा काय तर हा इच्छा मृत्यू होता, त्यामुळे याला इच्छा मृत्यू देण्यात यावा आणि ती प्रॉपर्टी आम्हाला किंवा या XYZ पर्सनला ती ट्रान्सफर करण्यात यावी. हा सर्वात मोठा मिसयूज आहे, इथं होऊ शकतो. आणि म्हणून काय, तर इथं लक्षात ठेवा की स्ट्रिक्ट प्रोव्हिजन आहे. म्हणजे पॅसिव्ह युथनेशिया अलाऊ आहे भारतामध्ये, त्यासोबत लिव्हिंग विल पण पॉसिबल आहे. बट दोन्ही कंडिशन मध्ये हे लक्षात ठेवा की इथं स्ट्रिक्ट प्रोव्हिजन्स आहेत. नेक्स्ट बघा, लिव्हिंग विल म्हणजे काय, ऑलरेडी सांगितलं मी. कायदेशीर दस्तावेज ज्यामध्ये एक निरोगी व्यक्ती भविष्यात उद्भवू शकणाऱ्या वैद्यकीय परिस्थितीबद्दल आधीच निर्णय लिहून ठेवू शकतो. निर्णयाचे स्वरूप कसे आहे, भविष्यात मी व्हेजिटेटिव्ह स्टेट किंवा टर्मिनली इल अवस्थेत. टर्मिनली इल ऑलरेडी सांगितलं की कोणता असा बरा न होणारा जर आजार वगैरे आहे, कॅन्सर, एड्स सारखं वगैरे, तर त्या कंडिशन मध्ये गेलो तर पॅसिव्ह युथनेशिया देण्यात यावा. याचा फायदा काय, कुटुंबाला भावनिक आणि नैतिक संभ्रमातून वाचवते, राईट? जो बर्डन आहे तो होणार नाही. आणि याला 2018 मध्ये कायदेशीर मान्यता देण्यात आली. मी तुम्हाला मग अशीच म्हटलं, 2011 आणि 2018चे दोनही निर्णय सुप्रीम कोर्टाचे थोडेफार अभ्यास करून ठेवा. करेक्ट. त्याचा तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये व्हॅल्यू ऍडिशन करण्यासाठी फार जास्त मदत होईल. करेक्ट. ऑल क्लिअर. नेक्स्ट पुढचं बघा. नेक्स्ट, याचा काय म्हटलं मी की मिसयूज होऊ शकतो. कशाचा? हा जो आहे ना आपला जो लिव्हिंग विल आहे त्याचा कसा होऊ शकतो मी ऑलरेडी सांगितलं. याचा धोका काय आहे की मेन म्हणजेच काय, की जे जवळचे दूरचे नातेवाईक आहे ते प्रॉपर्टी बळकावू शकतात. मुख्य त्याचा उद्देश तो असू शकतो. त्यामुळे व्हेजिटेटिव्ह स्टेट हे कुठतरी षडयंत्र असू शकतं, कॉन्स्पिरसी आहे ते असू शकतं. मधील रुग्णाचे खोटे दस्तऐवज बनवून किंवा डॉक्टरांवर दबाव आणून त्या एखाद्या व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न होऊ शकतो. नेक्स्ट काय, न्यायालयाची भूमिका काय, कोर्टचं इंटरव्हेन्शन इथं झालंय. केवळ मालमत्तेसाठी निरपराध व्यक्तीचा बळी जाऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयाने लिव्हिंग विल तयार करण्यासाठी अत्यंत कठोर अटी, स्ट्रिक्ट सेफगार्ड्स आहेत त्या घेतल्या आहेत. त्या कोणत्या आहेत ना, त्या पण समजून घेऊ. लिव्हिंग विल जर तयार करायचे तर काय काय कंडिशन दिले. पहिली चेकलिस्ट बघा. पहिलं आहे काय, की प्रौढ आणि निरोगी मानसिक स्थिती. म्हणजे जो पण व्यक्ती लिव्हिंग विल लिहत आहे तो, त्याचा माइंड आहे तो साऊंड माइंड असायला पाहिजे. तो प्रौढ असायला पाहिजे, म्हणजे 18 वर्षाच्या वर असायला पाहिजे आणि निरोगी असायला पाहिजे. मानसिकदृष्ट्या पूर्णपणे निरोगी असायला पाहिजे. दुसरा आहे काय, की ऐच्छिक संमती, व्हॉलंटरी आणि इन्फॉर्म कन्सेंट. व्हॉलंटरी आहे, त्यांनी स्वतःहून करायला पाहिजे, कोणी दबाव टाकायला नाही पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आहे काय, की स्पष्ट अटी आहे ह्या त्या लिव्हिंग विल मध्ये असायला पाहिजे, कोणतंही संभ्रम त्यामध्ये नसायला पाहिजे. नेक्स्ट आहे काय, पालकत्वाची नेमणूक, नेमिंग गार्डियन. रुग्णांच्या वतीने भविष्यात निर्णय घेण्यासाठी एक कायदेशीर पालकाचे नाव नमूद असावे. म्हणजे ज्यावेळेस तो तशा स्टेटमध्ये असेल त्यावेळेस त्याचा पालक कोण असेल ना, त्याचं नाव असायला पाहिजे. आणि लास्ट आहे काय, तर कायदेशीर साक्षीदार सुद्धा असायला पाहिजे. 2 साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या त्या लिव्हिंग विलवर असायला पाहिजे. आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, फर्स्ट क्लास ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट, यांची सुद्धा मान्यता आवश्यक आहे. तर या काही स्ट्रिक्ट सेफगार्ड्स आहेत, प्रोव्हिजन्स आहेत, हे आपल्याला त्या लिव्हिंग विल साठी असायला पाहिजे, ही तर आपल्याला पाहायला मिळतं.
आता मेन मुद्दा आहे काय, की हा आहे काय तर युथनेशिया भारतामध्ये तसं पॅसिव्ह युथनेशियाच अलाउ आहे, पण तो आहे डिबेटेबल, की तो द्यायला पाहिजे नाही द्यायला पाहिजे. आणि फक्त भारतातच नाही तर इतर काही देशांमध्ये ऍक्टिव्ह युथनेशिया सुद्धा अलाउ आहे. ठीक आहे, भारतामध्ये पॅसिव्ह आहे आणि अख्ख्या जगामध्ये ह्या मध्ये 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 चर्चेत असतो. कोणत्या ना कोणत्या देशामध्ये काहीतरी कुठला तरी काहीतरी निर्णय येतो आणि हा जो युथनेशियाचा मुद्दा आहे ना, हा डिबेटेबल आहे. काही ना काही कारणामुळे तो चर्चेत असतो. तुम्हाला न्यूजमध्ये दरवर्षी पाहता येईल. त्यामुळे एकदा प्रिपेअर करून ठेवून द्या, दरवर्षी तुम्हाला हे कामात येणार आहे. फक्त यावर्षीच नाही, यावर्षी तर हाय चान्सेस आहे की प्रश्न येण्याचे. पण समजा की यावर्षी जर तुमचा अटेम्प्ट नाही आणि पुढच्या वर्षी आहे किंवा त्या पुढच्या वर्षी आहे, तर मग तेव्हा सुद्धा तुम्हाला हे कामात येणार आहे. एकदा फक्त पॉईंट्स नोट करून ठेवून द्या. काही जो व्हॅल्यू ऍडिशन करण्यासाठी फॅक्च्युअल डेटा आहे तो नोट करून ठेवून द्या. बस काय आहे बघा, फेवर मध्ये म्हणजे युथनेशिया द्यायला पाहिजे त्या फेवर मध्ये कोणते पॉइंट्स आहेत. एक मिनिट. फेवर मध्ये कोणते पॉइंट्स आहेत, तर बघा द्यायला पाहिजे याच्या फेवरमध्ये की वेदनेने तडफडणाऱ्या रुग्णाला त्याचा त्रास संपवण्याचा आणि सन्मानाने मृत्यू स्वीकारण्याचा अधिकार आहे. जे मगाशीच सांगितलं मी की हा आर्टिकल 21च्या अंडर येतो असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. त्यामुळे ऑब्व्हियस आहे, इमॅजिन करा की हरीश राणासारखा एखादी व्यक्ती आहे, त्याला राईट टू म्हणजे जगण्याचा म्हणजे वेदनेने जगण्याचा अधिकार तर नाही आहे. त्यामुळे बेटर आहे ना मृत्यू मिळायला पाहिजे. त्यामुळे जेवढं त्याचं आयुष्य असेल तो त्यांनी डिग्निटीने जगलाय असं आपल्याला म्हणता येईल. नेक्स्ट, मर्यादित संसाधनाचा योग्य वापर. बघा भारतामध्ये लोकसंख्या सर्वात जास्त आहे. हा, आता हे ऍसेट म्हणून पण काम करतं. यासाठी मी ऑलरेडी काही हे 2 सेशन घेतलेत. एक चीनची लोकसंख्या आहे आणि आंध्र प्रदेशची सुद्धा लोकसंख्या ती सडन कमी होत आहे. हे 2 सेशन घेतलेत आणि तिथं मी सांगितलंय की ते कधी ऍसेट असेल आणि कधी लायबिलिटी असेल म्हणून. पण भारतामध्ये लोकसंख्या एवढी जास्त आहे, पण इन्फ्रास्ट्रक्चर खरंच तेवढं आहे का? जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे मग त्यामध्ये कोणतं येणार? जसं आता आपण हा मुद्दा जर डिस्कस करतोय तर मेन म्हणजे काय, तर जो मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हॉस्पिटल्स आहेत आणि तेवढे बेड्स आहेत, तेवढे खरंच अवेलेबल आहेत. जर तेवढे नसेल तर मग त्या इन्फ्रास्ट्रक्चरवर त्या रिसोर्सेसवर बर्डन वाढतोय. बरोबर? जर तेवढे नाहीये म्हणून तर रेट जास्त आहेत. तर विचार करा की बेडची संख्या जर वाढवली आणि जर पेशंट जर कमी असेल तर ऑब्व्हियसली त्या बेडची संख्या जे रेट्स आहेत ना हॉस्पिटलचे ते ऑटोमॅटिक कमी होतील. दिस इज सिम्पल इकॉनॉमिक्स, डिमांड अँड सप्लाय. पण भारतामध्ये जर पाहिलं लोकसंख्या खूप जास्त आहे, त्यासाठी पाहिजे तेवढे हॉस्पिटल, डॉक्टर्स, बेड्स नाही आहेत अवेलेबल. म्हणजेच काय होतं की बर्डन वाढतंय. मग मला सांगा की एखादी व्यक्ती, हरीश राणासारखा व्यक्ती आहे जो बेडवर आहे आणि त्याला जर राहायचंय तो घरी पण त्याला नेता येणार नाही, त्याला हॉस्पिटलमध्येच ठेवायचंय आणि तो तिथून नीट बरा होऊ शकत पण नाहीये. बरं आहे ना की त्याला मृत्यू दिलं त्याचाही फायदा आणि जो व्यक्ती वाट पाहतो की त्याला बेड मिळेल म्हणून त्याचा पण फायदा. म्हणून काय होणार की जो रिसोर्सेसवर बर्डन आहे तो वाढणार नाही आणि प्रॉपर रिसोर्सचा अलोकेशन होईल. हा, यातून मला नक्की एवढं तर म्हणायचं की खूप जास्त फायदा होणार नाही, पण वन ऑफ द रिझन आहे ना या फेवरमध्ये हा देण्यात येतो. नेक्स्ट, परोपकारी दृष्टिकोन. रुग्णाला आणि त्याच्या कुटुंबाला होणाऱ्या अमर्याद भावनिक आणि आर्थिक त्रासातून काय तर मुक्तता मिळेल. लक्षात ठेवा, हरीश राणासाठी ही जी केस लढली त्याच्या आई वडिलांनीच लढलेली आहे की त्याला इच्छा मृत्यू द्यायला पाहिजे म्हणून. का? कारण माहीतच होतं ना की तो नाही होऊ शकत बरा. त्रास कोणाला होतोय? हरीश राणा यांना पण होतोय आणि त्याच्या आई वडिलांना पण होतोय. मग बेटर आहे ना की त्याला मुक्त केलेलं. करेक्ट. पण याच्या अगेन्स्ट मध्ये सुद्धा काही पॉइंट दिले जातात. आता अगेन्स्ट मध्ये मुख्यतः कोणता पॉइंट दिला जातो तो बघा. अगेन्स्ट मध्ये कोणता मुख्यतः पॉइंट दिला जातो तर त्यामध्ये आहे काय, एक आहे वैद्यकीय नीतिमत्ता. एक तर लक्षात ठेवा, जो मगाशी आपण क्लिनिकल सॉरी जे लिव्हिंग विल शी संबंधित पाहिलं की प्रॉपर्टीचा मिसयूज वगैरे होऊ शकतो, है ना. तर तो एक पाहिलं, तो एक कारण आपल्याला म्हणता येईल की अगेन्स्ट मध्ये देता येईल. दुसरं अजून काय, मला सांगा की मेडिकल एथिक्स काय म्हणतील. जर मी डॉक्टर आहे तर माझं मेन काम काय आहे, एखाद्या पेशंटला मारणे आहे की त्याला शक्य माझ्या बाजूने होईल तेवढे प्रयत्न करून त्याला जगवणे आहे. बरोबर ना, एथिकली जर आपण विचार केला तर. त्यामुळे हा मुद्दा एथिक्स मध्ये पण कामाचा आहे बरं का. तर ऑब्व्हियस आहे की मेडिकल एथिक्स हेच म्हणतील की मानवी जीवन काय तर निसर्गाची देणगी आहे आणि डॉक्टराचे हे परम कर्तव्य आहे म्हणून मारणे हा कर्तव्य नाही आहे. प्रॅक्टिकली विचार केला तर काही स्पेसिफिक कंडिशन मध्ये इच्छा मृत्यू द्यायला पाहिजे असं मला पण वाटतो, जसं हरीश राणासारख्या केसमध्ये. करेक्ट. नेक्स्ट, वैद्यकीय चमत्कार होऊ शकतात. आपण कितीही सायन्स मध्ये डेव्हलपमेंट केलं असेल
तरी पण काही चमत्कार अजूनही पाहायला मिळतात. हा चमत्कार म्हणजेच काय? सिंपल डेफिनेशन त्याची ही आहे, जी मला वाटते, की ज्या गोष्टी सायन्सने प्रूव्ह करू शकल्या नाही आणि त्या जर झालेल्या असतील तर त्या आपण जनरली चमत्कार म्हणतो. जर ते सायन्सने जर प्रूव्ह केलं तर मग ती गोष्ट चमत्कार म्हणून गणल्या जात नाही. बरोबर की नाही? त्यामुळे अजूनही सायन्सने डेव्हलपमेंट जरी केलं असेल, खूप प्रगती आपण केली असेल, तरी पण आपल्याला निसर्गाबद्दल, या सृष्टीबद्दल, या युनिव्हर्सबद्दल पूर्णपणे माहिती मिळालेली नाहीये. आणि तशी जर मिळाली असेल तर मग सायन्सचे रिसर्च आहे आताच थांबवायला पाहिजे. करेक्ट? त्यामुळे आपल्याला अजूनही चमत्कार तर पाहायला मिळतात. कदाचित एखाद्या अशा केसमध्ये डॉक्टरांनी कदाचित सांगितलं असेल की तो व्यक्ती नाही जगू शकत, त्याला जगायचं असंच जगता येईल, पण कदाचित काही कारणामुळे तो बरा होऊ शकतो. असा सिंपल एक्झाम्पल मुन्नाबाई एमबीबीएस मध्ये दाखवले की चमत्कार झाल्याचा पॉसिबिलिटी आहे. मी तर असे पण केस ऐकलेत की कोणीतरी डॉक्टरांनी सांगितलं की हा व्यक्ती काय तर मेलाय म्हणून. का? कारण स्टेथोस्कोप वगैरे लावून चेक केलं असेल, पण थोड्या वेळात तो उठून बसलाय. पाहिले? कधी ऐकले असणार? नक्कीच आपल्या आजूबाजूला कुणी ना कुणी हे पाहायला मिळतंय. मग याला काही चमत्कार म्हणायचं का? आता जे म्हणायचे ते म्हणता येईल, कदाचित डॉक्टरांकडून चुकी झाली तसं म्हणता येईल, नाही तर मग चमत्कार म्हणा. पण चमत्कार असं होऊ शकते हे आपल्या पॉसिबिलिटी तर आहे. कदाचित पॉइंट मध्ये ती पॉसिबिलिटी आहे पण आहे. नेक्स्ट आहे काय? असुरक्षित घटकांवर दबाव. म्हणजे वल्नरेबल जे आहेत, कोणते? जे दिव्यांग आहेत, डिफरंटली एबल ज्याला आपण म्हणतो, किंवा वृद्ध व्यक्ती आहेत, त्यांवर एक दबाव होऊ शकतो की तुझं काहीच काम नाहीये म्हणून, तू मेलेला बरा, असा दबाव होऊ शकतो. बरोबर? त्यामुळे याचा एक मिसयूज होऊ शकतो. नेक्स्ट, विश्वासाचा अभाव, लॉस ऑफ ट्रस्ट. ऍक्टिव्ह युथनेशिया कायदेशीर केल्यास, बघा, ऍक्टिव्ह युथनेशिया जर कायदेशीर जर केलं तर होणार काय? डॉक्टरांवर अविश्वास दाखवतील की डॉक्टरांनी त्याला मारलंय म्हणून. त्या की डॉक्टर त्यांचे प्राण वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत नाहीये. डॉक्टर आता वैतागलेत, कारण डॉक्टरचं आपण ऑलरेडी पाहिलं की परम कर्तव्य काय आहे, की त्या पेशंटचे प्राण वाचवणे. पण डॉक्टर जर आता वैतागलं, त्याचे काय प्रयत्न करून ते झालेत, आता काय तर वैतागला म्हणून काय तर त्यांनी इच्छा मृत्यू दिली, ऍक्टिव्ह युथनेशिया दिलं. सो हा पण एक मिसयूज आहे, तो होऊ शकतो. शेवटी डॉक्टर जरी असले तरी पण तो माणूसच आहे, मनुष्यच आहे, हे लक्षात ठेवा. मुद्दा क्लिअर झाला सर्वांना? तो हा जो मुद्दा आहे ना, हरीश राणा यांच्या केसमुळे यावर्षी फार जास्त चर्चेत आहे आणि इम्पॉर्टंट पण आहे. बाकी चला, क्लिअर झालं असेल तर बाकी लक्षात ठेवा की माझा नंबर मी इथं दिलेला आहे, ज्यावर तुम्हाला कोणतेही क्वेरीज आहेत. आणि या प्रकारचे सेशन्स तर आपण रेग्युलर तर घेणार आहोतच, पण इतर काही क्वेरीज आहेत, मग ते सिलेबस जरी तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला काही स्ट्रॅटेजी डिस्कस करायचे, डायरेक्ट कॉल करा. व्हॉट्सअप ग्रुप जरी जॉईन करायचा आहे, सायन्ससाठी जो डेडिकेटेड तयार केलाय मी, तो जरी जॉईन करायचा आहे तरी पण मला मेसेज करता येईल. आणि बॅच जरी जॉईन करायची आहे तरी पण मला त्याच नंबरला मेसेज करायचं. ठीक आहे? नेक्स्ट आहे काय? नेक्स्ट आहे काय? तर आपल्याकडे जी बॅच आहे, जर तुम्ही नवीन असणार या कम्प्लीट फील्डमध्ये, म्हणजे एमपीएससी आणि युपीएससीच्या, तर आपल्याकडे जी बॅच आहे, जी बेसिक पासून आपण ज्यामध्ये आपण कव्हर करतो, ती आहे एनसीईआरटी पासून कव्हर करतो, स्वराज्य बॅच आहे. आणि आन्सर रायटिंग पर्यंत आपण सर्व इथं कव्हर करणार. आपले सर्व क्लासेस हे लाईव्ह होतात आणि विशेष म्हणजे अनलिमिटेड टाइम्स तुम्हाला रेकॉर्डेड सेशन पाहता येईल. तिथं कोणताही बंधन नाही. तुम्हाला रिव्हिजनसाठी फायदा होईल. तुम्हाला जर जॉब करत आहात किंवा कॉलेज स्टुडंट आहेत तरी पण तिथं तुम्हाला फायदा आहे. लाईफ टाइम साठी तुम्हाला ही बॅच मिळणार आहे. लाईफ टाइम साठी म्हणजे तुमचं सिलेक्शन होतपर्यंत जे पण क्लासेस सर्व तुम्हाला ऍक्सेस करता येईल. 18 बुक्स तुम्हाला मिळणार आणि पीडीएफ स्वरूपात तुम्हाला क्लास नोट्स आहे ते आपल्या ऍप मधून डाउनलोड करता येईल. हे 18 बुक्स तुमच्या घरपोच येतील. मेंटॉरशिप प्रोग्राम सुद्धा आहे, मॉक टेस्ट आहे, प्रॅक्टिस प्रश्न आहेत, हे सर्व इथं तुमचं कव्हर होईल. भरपूर डिस्काउंट आणि नो कॉस्ट ईएमआय हे सर्व तुम्हाला मिळेल. काय करायचंय? तुम्हाला या माझ्या नंबरला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचं. ठीक आहे? आपण डायरेक्ट कॉलवरच ऍडमिशन करू शकतो. त्यामुळे ऑनलाईन कोणतेही फ्रॉड्स वगैरे त्या काही होणार नाहीये. बाकी कोणतीही माहिती असेल डायरेक्ट मी तुम्हाला कॉलवर शेअर करू शकतो. यासोबत अजून एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला राज्यसेवा जर परीक्षेची तयारी करायची, आपल्याला मार्क्स जे कन्सिडर केल्या ना लिस्टमध्ये नाव येणार आहे ते मेन्सच्या परीक्षेतून.
आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स कन्सिडर करू. आणि ती मेन्सची जर प्रॉपर जर तयारी करायची आहे तुम्हाला, तर मग राज्यसेवा मेन्स गुरुकुल हा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून ठेवा. QR कोड दिलेला आहे किंवा मग सर्च करा डायरेक्ट. एक तर QR कोड स्कॅन करता येईल. ठीक आहे, यावर तुम्हाला रेग्युलर कंटेंट आहे मेन्स ओरिएंटेड तो मिळेल. प्रश्नांचा फॉर्मॅट आहे, युपीएससीचे कसे प्रश्न विचारले जातात, त्यांचे मॉडेल आन्सर्स काय आहेत, यासोबतच टेस्ट आहे, करंट अफेअर्स आहेत, मेन्स ओरिएंटेड, हे सर्व तुम्हाला तिथं मिळेल. करेक्ट. बाकी कोणते क्वेरीज आहेत तर नंबर आहे स्क्रीनवर, त्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल. चला तर नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.